नाना काटेंच्याकडं महानगरपालिका निवडणुकीचा किंबहुना महापालिकेच्या कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव आहे. गेल्या 20 वर्षांपासून म्हणजे सलग 3 वेळा नाना काटे असतील, त्यांच्या सौभाग्यवती असतील, या महापालिकेमध्ये प्रतिनिधित्व करतात. किंबहुना पिंपळे सौदागर जो उच्च शिक्षित किंवा सर्वाधिक विकसित प्रभाग म्हणून ओळखला जातो, त्या प्रभागातून ते प्रतिनिधित्व करतात, ज्या प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीला मानणारा मतदार वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि नाना काटेंनी स्वतःचं एक अस्तित्व त्या प्रभागामध्ये निर्माण केलेलं आहे आणि त्या अनुषंगाने तिथं ते दिग्गज किंवा स्ट्रॉंग उमेदवार म्हणून ओळखले जातात. निश्चितपणाने नाना काटे यांच्याकडे अनुभव आहे. नाना काटेंनी विधानसभा आणि महानगरपालिका दोन्ही निवडणुकांमध्ये ऑन फील्ड काम केलेलं आहे. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, 2024 मध्ये नाना काटेंनी महायुती धर्माचं पालन करत ज्या शंकर जगतापांचा प्रचार केला होता, तो महानगरपालिका निवडणुकीमध्ये अवघ्या 1-1.5 वर्षाच्या काळामध्ये नाना काटेंना त्यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीचे निवडणूक प्रमुख म्हणून शंकर जगतापांच्या विरोधात मतं मागावी लागणार आहेत. बरोबर. आणि हे करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने गेल्या 20 वर्षामध्ये म्हणजे 2017 पर्यंतच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीनं या शहरातील कोणती विकास कामे केली आणि गेल्या 10 वर्षामध्ये शहराचा विकास कसा पिछाडीवर राहिला याबद्दल सुद्धा त्यांना अभ्यासपूर्ण भाष्य करावं लागणार आहे. जे की आत्ताच्या घडीला पिंपरी चिंचवडकरांच्या समोर जाताना हे 2 मुद्दे घेतल्याशिवाय राष्ट्रवादीला किंबहुना नाना काटेंना प्रचार यंत्रणेमध्ये आघाडी मिळवता येणार नाही.